नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र कथा अमृत अध्याय 11. श्री गुरु नरहरींचे बालचरित्र लीला वर्णन. श्री गुरूंचा पुढचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा, असे नामधारक म्हणाला असता सिद्ध म्हणाले. श्रीपाद अवतारात मतिमंद ब्राह्मण गुरुकृपेने विद्वान झाला. ही कथा मी तुला पूर्वी 8व्या अध्यायात सांगितली. श्रीपादांनी त्या मुलाच्या आईला शनिप्रदोषाच्या दिवशी शिवपूजन करण्यास सांगितले. त्यानुसार तिने ते व्रत आयुष्यभर केले. काही दिवसांनी तिला मृत्यू आला. त्यानंतर ती कारंजा गावात वाजसनीय शाखेच्या एका ब्राह्मणाची कन्या म्हणून जन्मास आली. तिच्या आईवडिलांनी तिचे चांगल्या प्रकारे पालनपोषण केले. तिचे नाव अंबा भवानी असे ठेवण्यात आले. ती उपवर झाली असता त्या गावातील शिवभक्त माधव या नावाच्या ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला. अंबा आणि माधव दोघेही भगवान शंकराची मोठी भक्ती करीत असत. ते दोघेही नित्यनेमाने प्रदोषसमयी शिवपूजन करीत असत. शनिवारी आणि त्रयोदशीला विशेष प्रकारे यथासांग शिवपूजा ते करीत. आपल्याला श्री दत्तात्रेयांसारखा पुत्र व्हावा अशी त्या दोघांची इच्छा होती. पुढे काही दिवसांनी अंबा भवानीला पुत्र झाला. सर्वांना अतिशय आनंद झाला. अत्यंत तेजस्वी असा तो पुत्र जन्मास येताच ओंकाराचा उच्चार करू लागला. ते पाहून लोकांना आश्चर्य वाटले. विद्वान ज्योतिषांनी त्याचे जातक वर्तविले. ज्योतिषी म्हणाले, हा अवतारी पुरुष आहे. हा सर्वांचा गुरु होईल. याच्या शब्दांना मोठी प्रतिष्ठा प्राप्त होईल. हा लोकांच्या इच्छा पुरविणारा चिंतामणी होईल. अष्टसिद्धी नवनिधी यांचा हा स्वामी त्रैलोक्यात वंदनीय आणि पूजनीय होईल. याच्या केवळ दर्शनाने महापातकी लोक पावन होतील. याचे केवळ स्मरण केले असता दुःख दारिद्र्य नाहीसे होईल. हा इच्छा पूर्ण करील, मात्र हा विवाह करणार नाही. हा संन्यासी होईल. तुम्ही दोघे मोठे भाग्यवान आणि पुण्यवान आहात, म्हणूनच तुम्हाला हा पुत्र लाभला. याचा नीट सांभाळ करा. याच्या इच्छेविरुद्ध जाऊ नका. ब्राह्मण ज्योतिषाने या मुलाला मोठ्या भक्तिभावाने नमस्कार केला. ज्योतिषाने वर्तविलेले ऐकून अंबा भवानी आणि माधव यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी त्या ज्योतिषाला सन्मानपूर्वक वस्त्र अलंकार दिले. माधव ब्राह्मणाचा नवजात पुत्र ओंकार जपतो ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. गावातील असंख्य स्त्री पुरुष हे माधवाच्या घरी गर्दी करू लागले. आपल्या या पुत्राला आल्या गेलेल्यांची दृष्ट लागू नये म्हणून अंबा त्या पुत्राची खूप काळजी घेत असे. दृष्ट काढीत असे. त्याच्या गळ्यात गंडादोरा बांधित असे. अहो, केवळ लोक उद्धारासाठी ज्या परमात्म्याने अवतार धारण केला आहे त्याला दृष्ट कशी लागणार? पण ती आईच, काळजी ती घेणारच. मुलगा 10 दिवसांचा झाल्यावर त्याचे मोठ्या थाटात बारसे करण्यात आले. शालग्रामदेव असे त्याचे जन्मनाव व नरहरी असे त्याचे पाळण्यातले नाव ठेवण्यात आले. नरहरी दिसामाजी वाढू लागला, पण तो ओंकाराशिवाय काहीच बोलत नसे. आईवडिलांनी त्याला बोलावयास आणि शिकविण्यास भरपूर प्रयत्न केले, परंतु काही उपयोग झाला नाही. आपला हा सोन्यासारखा मुलगा मुका आहे की काय अशी त्या दोघांना भीती वाटू लागली. नरहरी 7 वर्षांचा झाला. 8व्या वर्षी त्याची मुंज करावयास हवी. पण मुक्या मुलाची मुंज कशी करायची
याला गायत्री मंत्र कसा शिकवावयाचा? भगवान शंकरांनी आपल्याला पुत्र दिला, पण तो मुका दिला. या विचाराने दुःखी झालेली अंबा भवानी रडू लागली. नरहरीने आपल्या आईचे दुःख ओळखले. मग त्याने एक लीला केली. त्याने घरातील एक लोखंडी पहार हाती घेतली आणि त्याच क्षणी ती पहार सोन्याची झाली. मग नरहरीने लोखंडी वस्तूंना हात लावला, त्या सर्व वस्तू सोन्याच्या झाल्या. तो चमत्कार पाहून नरहरीच्या आईवडिलांना मोठे आश्चर्य वाटले. ते त्याला जवळ घेऊन म्हणाले, बाळा, तू महात्मा आहेस. तू प्रत्यक्ष परमेश्वर आहेस. परंतु तू बोलत का नाहीस? तुझे बोबडे बोल ऐकण्याची आमची फार इच्छा आहे. तू आमची इच्छा पूर्ण कर. यावर नरहरी हसला. त्याने शेंडी, जानवे, मेखला यांच्या खुणा करून तुम्ही माझी मुंज करा म्हणजे मी बोलेल असे खुणेनेच सुचविले. त्यामुळे त्याच्या आईवडिलांना अतिशय आनंद झाला. त्यांनी नरहरीची मुंज करण्याचे ठरवले. मग एका शुभमुहूर्ताला नरहरीची मुंज केली. माधवाने त्या निमित्ताने खूप दानधर्म केला. भोजन, दक्षिणा, मानपान यासाठी भरपूर खर्च केला. ते पाहून काही टवाळखोर लोक म्हणाले, माधवाने इतका खर्च कशासाठी केला? मुलाची मोठ्या थाटात मुंज केली, पण तो गायत्री मंत्र कसा शिकणार? या मुक्याला संध्या कोण शिकविणार? आणि नंतर हा वेदाभ्यास तरी कसा करणार? यावर दुसरे टवाळखोर म्हणाले, काही का असेना, या निमित्ताने आपल्याला भोजन मिळाले, दक्षिणा मिळाली. हा मुलगा शिको अथवा न शिको. नरहरीची मुंज यथासांग पार पडली. माधवाने नरहरीला गायत्री मंत्राचा उपदेश केला. आणि काय आश्चर्य, नरहरीने गायत्री मंत्राचा स्पष्ट उच्चार केला. गायत्री मंत्रातच दक्षाविधी पूर्ण झाल्यावर नरहरीची माता भिक्षा घेऊन आली. मातेने पहिली भिक्षा घालताच नरहरी खणखणीत स्वरात ऋग्वेद म्हणू लागला. दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद आणि तिसरी भिक्षा घालताच सामवेद म्हणू लागला. 7 वर्षांचा मुलगा सगळे वेद अस्खलितपणे म्हणतो हे पाहून लोकांना आश्चर्य वाटले. ते म्हणाले, अहो, हा मुलगा प्रत्यक्ष श्री गुरु दत्तात्रेयांचाच अवतार दिसतो. मग सगळे लोक नरहरीचा जय जयकार करू लागले. त्याच्या चरणांना वंदन करू लागले. हा मुलगा मनुष्य रूपातील परमेश्वराचा अवतार आहे याची सर्वांना खात्री पटली. आपल्या मुलाचे कौतुक पाहून माधव आणि अंबा आनंदाच्या डोही डुंबू लागले. मग नरहरी आपल्या आईवडिलांच्या पाया पडून म्हणाला, मी आता तीर्थयात्रेला जातो. मी संन्यास घेणार आहे. मला परवानगी द्या. मग तो आईला म्हणाला, माते, तू मला भिक्षा मागण्याची आज्ञा केली आहेस. मी आता घरोघरी भिक्षा मागत तीर्थयात्रा करेन. नरहरीचे ते शब्द ऐकून अंबा रडू लागली. ती म्हणाली, माझी शिवपूजा फळास आली, म्हणून तुझ्यासारखा तेजस्वी पुत्र मला मिळाला. तू आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती. आता जर तू गेलास तर आम्हाला कोण सांभाळणार? आम्हास आधार कोण देणार? असे दुःखाने बोलत असतानाच ती बेशुद्ध पडली. नरहरीने तिला सावध केले. तो तिला समजावीत म्हणाला, माते, मला जे कार्य नेमून दिले आहे त्यासाठी मला गृहत्याग करावाच लागेल. परंतु तुम्ही शोक करू नका. तुम्हाला 4 पुत्र होतील आणि ते तुमची उत्तम सेवा करतील. माझे बोलणे खोटे ठरणार नाही.
असे बोलून त्याने वरदहस्त तिच्या मस्तकी ठेवला. त्याच क्षणी तिला पूर्वजन्माचे स्मरण झाले. तिला हेही कळले की आपला नरहरी म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ. नरहरी तिला म्हणाला, माते, मी तुला हे गतजन्मीचे ज्ञान जाणीवपूर्वक दिले आहे. हे गुप्त ठेव. मी संन्यासी आहे, संसारापासून अलिप्त आहे. आता मी तीर्थयात्रा करीत फिरणार आहे. मला निरोप दे. नरहरीने इतके सांगितले तरीसुद्धा अंबा त्याला म्हणाली, नरहरी, आता तू गेलास तर मला कधीही दिसणार नाहीस. तुझ्याशिवाय मी जिवंत कशी राहू? इतक्या लहानपणी संन्यास घेण्याची काय आवश्यकता? धर्मशास्त्रानुसार मनुष्याने 4 आश्रम क्रमाक्रमाने आचरावेत. ब्रह्मचर्याश्रम, त्यात वेद पठण करावे. मग गृहस्थाश्रम स्वीकारावा. सर्व इंद्रिये तृप्त करावीत. यज्ञादी कर्म करावीत आणि मग तपाचरणास जाऊन शेवटी संन्यास घ्यावा. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नरहरीने मातेला जे तत्वज्ञान सांगितले आहे तेच मी तुला पुढे सांगणार आहे. ते लक्षपूर्वक ऐक. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील श्री गुरु नरहरीचे बालचरित्र लीलावर्णन या नावाचा अध्याय 11वा समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.